या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। मोहोळ पोलीस ठाण्यामधील डीबी पथकाच्या कामगिरीत संशयित कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत सरकारी किमतीनुसार एका कारसह सुमारे 1,32,200 रुपयांचा दारू साठा जप्त केला। डीबी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बुधवारी 19 मार्च रोजी ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात यश आलं। मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना पोखरापूरकडून आडेगावकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये अवैध मार्गाने विदेशी दारू येणार असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्यामधील डीबी पथकास या बातमीवर कारवाई करण्याचे आदेश दिले। डीबी पथक पोखरापूर गावच्या बाहेर रोडला थांबले असता थोड्या वेळात लाल रंगाची अल्टो गाडी आल्याने त्या गाडीस पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी गाडीतील ड्रायव्हरने गाडी न थांबवता प्रचंड वेगाने आडेगावच्या दिशेने भरधाव नेली असता पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला। पोखरापूर येथून पाटकुल, सातपुते, गाळेबस्ती येथून मगरवाडी आणि तिथून तुंगत तालुका पंढरपूर या गावात ती गाडी गेली। पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडी तुंगत मधील बिरोबा मंदिराजवळ थांबवली। त्यावेळी ड्रायव्हर गाडीतून उतरून पळून गेला। पोलिसांनी मारुती सुझुकी कंपनीच्या ऑल्टोचे दरवाजे उघडून पाहिले असता त्यामध्ये मागील सीटवर खताच्या पोत्यामध्ये अवैध दारू मिळून आली। सदरची गाडी आणि विदेशी दारू असे मिळून सुमारे 1,32,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, संदेश पवार, पोलीस नाईक ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, सुनील पवार, संदीप सावंत, रोहन पवार यांनी पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।